जिम मध्ये लोक फक्त दोनच गोष्टीच्या मागे धावतात, मोठे मसल आणि श्रेडेड फिजिक। पण एक गोष्ट सांगू का, फक्त वजन उचलल्याने बॉडी बनणार नाही। सर्वात मोठा गेम चेंजर आहे माइंड मसल कनेक्शन। जेव्हा तुम्ही एखादा सेट मारायला सुरुवात करता तेव्हा फक्त रॅप मोजू नका, आपल्या मसलला व्यवस्थित अनुभवा। समजा तुम्ही बायसेप कर्ल करत आहात तर तुम्हाला फक्त वजन उचलायचं नाहीये, तुमचे बायसेप जेव्हा स्क्वीज होतात आणि स्ट्रेच होतात तेव्हा तुम्हाला त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे। सायन्स सांगते की जेव्हा तुम्ही एखाद्या मसलवर लक्ष केंद्रित करता तेव्हा त्या मसलचा वापर जास्त होतो, त्यामुळे हायपरट्रॉफी म्हणजेच मसलची वाढ चांगली होते। त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जिमला जाल तेव्हा इगो लिफ्टिंग करू नका, वजन उचलताना ते नीट अनुभवा। आपलं संपूर्ण लक्ष माइंड मसल कनेक्शन वर ठेवा। आपल्या मसलची एक नातं तयार करा, कारण तुम्हाला कोणती मुलगी तर मिळणार नाही आणि हेच लक्ष तुम्हाला सर्वसामान्यापेक्षा वेगळं बनवेल। जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे दिवस 20वा माझ्या बॉडी रिंगअप पोझिशनचा। आज जिम मध्ये येऊन होता आमचा वर्कआउट। तर सुरुवातीला अर्नोल्ड डंबल प्रेस, फ्रंट रेज डंबलने, थर्ड व्हेरिएशन साइड रेजेस, फोर्थ व्हेरिएशन पेक डेक फ्लाय रिव्हर्स शोल्डर साठी, आणि बायसेप मध्ये बायसेप बार्बल कर्ल, सीटेड डंबल कर्ल, हॅमर कर्ल, आणि ट्रायसेप साठी ट्रायसेप केबल पुश डाऊन आणि ओव्हरहेड ट्रायसेप एक्सटेन्शन। तर ही आहे आजची बॉडी कंडिशन। तर ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला थोडीफार पण मदत झाली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।